एम्स हॉस्पिटल परभणी शहर के अपना कॉर्नर पर स्थित। जी हाँ, आप ताजुब करेंगे, 100 बेड का हॉस्पिटल एम्स हॉस्पिटल। इस हॉस्पिटल में महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना और उसी के साथ में आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना से फायदा आप उठा सकते हैं। हर परिवार के लिए 5 लाख रुपए का 1 साल का बीमा, मूत्रपिंड प्रत्यारोपण के लिए 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण। एम्स हॉस्पिटल में इन योजनाओं का फायदा उठाने के लिए अगर आप इलाज कराना चाहते हैं, आप टेंशन फ्री हो जाइए और एम्स हॉस्पिटल में अपने पेशेंट को लाइए। यहाँ पर आने के बाद में सबसे पहले तो आपको वैद्य राशन कार्ड, उसी के साथ में आयुष्मान कार्ड, अधिवास, रहवासी प्रमाण पत्र, फोटो, ओळख पत्र, आधार कार्ड डॉक्यूमेंट्स की सख्त जरूरत रहेगी। और इसके लिए टोल फ्री क्रमांक 14555/1800111565, उसी के साथ में 155388/1800233200। एम्स हॉस्पिटल की सुविधाएं जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, कान नाक घसा रोग। यहाँ किसी पेशेंट को अगर पेशाब में तकलीफ है तो ऐसी सूरत में इसका भी यहाँ पर इलाज किया जाता है और उसका भी ऑपरेशन किया जाता है। उसी के साथ में नफ्रो डायलिसिस, किडनी के आजार, इस पर भी इलाज किया जाता है। यूरो सर्जरी, किडनी स्टोन, प्रोस्टेट, संधिवा से ताल्लुक रखने वाली बीमारियों पर भी इलाज किया जाता है। एम्स हॉस्पिटल में स्पेशली डिलीवरी वार्ड, यहाँ पर आईसीयू सेंटर भी बनाया गया है। नवजात बच्चों के लिए मशीन भी यहाँ पर अवेलेबल है। नवजात बच्चों के लिए एनआईसीयू, पीआईसीयू व्यवस्था अवेलेबल। 1356 बीमारियों पर फ्री में वैद्यकीय उपचार। तो आज ही संपर्क करें एम्स हॉस्पिटल, अपना कॉर्नर परभणी। मोबाइल नंबर 9067932903, सेकंड नंबर 7776835686। एम्स हॉस्पिटल अपने घर के जैसा हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल में अपने घर का वातावरण। तो आज ही संपर्क कीजिए एम्स हॉस्पिटल, परभणी शहर का अपना कॉर्नर परभणी। परभणी आज तक के ऐड का अगर आप रेफरेंस देंगे तो ऐसी सूरत में एम्स हॉस्पिटल से आपको डिस्काउंट ऑफर भी दिया जाएगा। हर बीमारी का इलाज एम्स हॉस्पिटल, अपना कॉर्नर परभणी। याद रखिए, एम्स हॉस्पिटल में अपने घर का वातावरण पाइए और एम्स हॉस्पिटल से पूरी तरह से हर बीमारी से मुक्ति पाइए। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना और उसी के साथ में आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना का फायदा जल्द से जल्द उठाइए। परभणी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभणी। मोबाइल नंबर 9730200824। शादी हो या वलीमा, छिल्ला हो या जुमागी, हकीका हो या रस्म एंगेजमेंट, परभणी शहर के यूसुफ कॉलोनी में तो सबसे सस्ता फंक्शन हॉल सीमा फंक्शन हॉल, पानी के टाकी के सामने, यूसुफ कॉलोनी, परभणी। बुकिंग शुरू है, जल्द कीजिए और पैसे बचाइए। सिर्फ और सिर्फ 6,000 रुपए किराया। आज ही संपर्क करें सैयद माजिद सर। मोबाइल नंबर 9623907575। शादी कीजिए सुन्नत तरीके से, कम खर्च में। जी हाँ, आपने बिल्कुल सही सुना है। सीमा फंक्शन हॉल, सबसे सस्ता फंक्शन हॉल, पार्किंग के लिए भरपूर जगह। परभणी शहर की सबसे मशहूर कॉलोनी यूसुफ कॉलोनी में सीमा फंक्शन हॉल। ऑफिस मीटिंग हो या सभा हो, गैदरिंग हो या कोई और प्रोग्राम, सिर्फ सीमा फंक्शन हॉल में कीजिए। आज ही संपर्क करें सीमा फंक्शन हॉल। एक बार सेवा का मौका जरूर दे। संपर्क करें सैयद माजिद सर। मोबाइल नंबर 9623907575। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। चलते हैं परभणी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। 20 जून 2025 को परभणी जिले के पाथरी शहर में महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे, इनकी शिवसेना के अल्पसंख्यक विभाग के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर, इनका 40वां जन्मदिन बड़े ही हर्ष उल्लास के साथ में पाथरी से करीब ही देवनांद्रा इस गांव में बड़े ही हर्ष उल्लास के साथ में हर साल मनाया जाता है और इस साल भी मनाया गया है। इस साल देवनांद्रा इस ग्राम पंचायत के मंदिर के सामने सईद खान इनकी रंगोली के जरिए से एक फोटो निकाला गया और उसी के साथ में स्कूल के बच्चों को कापियां, किताब, पेन और स्कूल का साहित्य वाटप किया गया। इस वक्त गांव के तमाम रिस्पॉन्सिबल पर्सन, सरपंच, उप सरपंच, माजी सरपंच, भावी सरपंच, आजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पंचायत समिति सदस्य, जिला परिषद सदस्य,
तमाम लोग और उसी के साथ में गाँव वासी यहाँ पर मौजूद थे। शहीद खान इनका जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ में मनाया गया और इनका 40वां जन्म पाथरी शहर के देवनांद्रा इस गांव से ही इनके जन्मदिन की शुरुआत की गई है। और यहाँ पर स्कूल के बच्चों को जिस तरह से शहीद खान इनके हाथों से यहाँ कापियां, किताबें, पेन और स्कूल का साहित्य वाटप किया गया है। इस वक्त माननीय शहीद खान ये पाथरी विधानसभा मतदार संघ के आमदार बन जाए, इस तरह की भावना इस वक्त यहाँ पर देवनांद्रा गांव वासियों ने अपनी भावना जिस तरह से व्यक्त की है। यहाँ पर उनको देवनांद्रा वासियों का उनके सवाल का जवाब देते समय माननीय शहीद खान साहब जो परभनी जिले के पाथरी विधानसभा मतदार संघ के भावी आमदार के तो उभर कर आ रहे हैं और महाराष्ट्र राज्य के माजी मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे इनके करीबी माने जाते हैं। और करीबी मानने के बाद में इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया इस वक्त दी है, आइए जानते हैं गांव के विकास को लेकर। म्हणजे शेती त्यांच्या आपल्या इथेच आहे, पण त्यांना आपल्याकडून गाववाल्याकडून लाख हार्दिक शुभेच्छा। तसेच वाढदिवसाला देत असते, पण त्यांच्याकडून आपल्याला काय घ्यायचं आहे त्याच्यापैकी एक मी त्यांना अशी विनंती करू शकतो की त्यांनी गाईवाल्यापासून तर गावापर्यंत हा एक रोड द्यावा आणि देवनांद्रा ते घरी या रस्त्याचं मजबूतीकरण करावं, एवढीच आमची एक नागरिकांची इच्छा आहे आणि ती गंभीर पूर्ण करते ही खात्री आहे मला। आतापर्यंत त्यांनी केलेले आहे, आतापर्यंत त्यांनी खूप 4-5 हजार लोकांचे रुग्णालयात ऑपरेशन केले। प्रत्येक रुडीपाटी असो, मुदगड असो, रामपुरी असो, आणखी इतर ठिकाणी जे धार्मिक ठिकाण आहेत त्या ठिकाणी त्यांनी भरपूर कोट्यावधी निधी दिलेला आहे। आणि मला वाटतं याच्या अगोदर जे काही नेते होऊन गेले त्यांनी काय आपल्याला एवढा काही निधी कोणत्या धार्मिक क्षेत्र ठिकाणी दिलेला नाही, असं एवढं बोलून मी आंबेडकर आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व आमचे सर्वांचे मार्गदर्शक थोरे अण्णा व आमचे नेते नाना चिंचाने साहेब, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे नाना टाकरकर साहेब, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक विठ्ठल काका रासवे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव गिराम काका, आमचे नगरसेवक गोविंदराव हडकर साहेब, साळवे साहेब, आमचे मार्गदर्शक एकनाथदादा शिंदे साहेब, आमचे थोरे सगळेच गावकरी आणि आजचे कार्यक्रमाचे आमचे मार्गदर्शक नेहमी आम्हाला पाठबळ देत राहते ते थोरे सर। आता सरनं सांगितलं की देवनांद्रा झरी रस्ता भया करा, काबून की नानांना ते रस्ता टाकला होता डीबीटीसी मध्ये आणि ते रस्ता पण आला होता, पण आता काय करणार ना ते रस्ता वगळण्यात आला, नाही तर ते 80 लाख रुपये ते रस्त्यासाठी मजबूतीकरणासाठी डीपीटीसी मध्ये आपण टाकले होते। कामून की झरीला आम्ही जेव्हा गेलतो तर झरीचे लोक म्हणले होते भैया आम्हाला पाथरीला यायचं तर लय फिरून यावं लागते, त्याच्यामुळे आम्ही ते 80 लाख रुपये टाकले होते, पण काय कारणाने ते पैसे आले नाही। पण 100% आता जे डीपीटीसी आहे त्याच्यामध्ये आपण ते रस्ता टाकू 80 लाख रुपयाचा। आणि आज देवनांद्रा ग्रामपंचायतच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये आपण टाकले आणि अनेक कामं या मतदारसंघात एकनाथ शिंदे साहेबांना आशीर्वाद आपल्याला दिला। 2.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होते, अनेक गोष्टी त्यांचे देवस्थानला आपण 200 कोटी रुपये आणले, मतदारसंघाचे साईबाबाला 160 कोटी रुपये आणले, पाथरी मधले रुडी देवस्थानला पैसे आणले, मुदगल देवस्थानला पैसे आणले, रामपुरी देवस्थानला पैसे आणले, यशवाडी देवस्थानला पैसे आणले, गुंज देवस्थानला पैसे आणले। असं कोणता देवस्थान सुटला नाही तिथे आपण निधी आणला नाही। सगळ्याचा आशीर्वाद घेण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलं। आणि दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो थोरे अण्णाला, नानाला, सरला, विठ्ठल काकाला की देवनांद्रा विधानसभाला आम्हाला इतका प्रेम तुम्ही लोकांना दिला, इतका आशीर्वाद तुम्ही दिलं, पहिले तो मनापासून मी तुमचा अभिनंदन करतो आणि तुमचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की खूप तुम्ही आशीर्वाद आम्हाला दिला। पाथरी मतदारसंघात जितके गाव आहे सगळे लोकांना आशीर्वाद द्यायचं काम केलं। आज 32,000 मतदान पाथरी तालुक्यामध्ये मला दिलं
खूप मतदान भरभराटीत मतदान दिलं. आज शेतकऱ्याचा विषय घेतला सरनं. शेतकऱ्यावर लक्ष द्या. वरपुडकर साहेब 5 वर्षे आमदार होते. अनेक आमदार घडले. 109 रस्ते स्वखर्चाना शेतकऱ्यासाठी मी बांधले. कामून मी पहिले मानव तालुक्यामध्ये कोणतं गाव होते आपण रस्ता केलं? मगर सावंगीला आम्ही गेलो. नाना होते, मी होतो, विठ्ठल काका होते. एक शेतकरी पावसाळ्यामध्ये त्याची बैलबंडी फसली होती आणि ते ट्रॅक्टर लावून ते गाडी काढत होते. आम्ही ती अवस्था बघितली. ते रस्ता आम्ही पाथरीहून मुरुम नेऊन ते रस्ता करून दिला. आज अनेक रस्ते शेतकऱ्यासाठी 109 रस्ते स्वखर्चाने आम्ही केले. आज शेतकऱ्यासाठी सामान्य लोक जे आहेत ग्रामीण भागाचे येते, पाथरीमध्ये कोणत्याच पक्षाचं कार्यालय नाही. आमच्याकडे कोणता शेतकरी येऊ द्या, तिथं नाना असते, तिथं आमचे विठ्ठल काका असते, आमचे सर्जेराव काका असते, नाना चिंचाने साहेब असते, अनेक आमचे नेते. मी नसलं बी तर ते शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम करते शिवसेनाच्या माध्यमातून. 24 तास मध्ये 18 तास लोकांना भेटायचं काम आज कुणी असू द्या. आज पाथरीमध्ये जितके आमदार झाले, पाथरीचा प्रॉपर आमदार आतापर्यंत झाला नाही. कामून की वरपुडकर साहेब होते, त्यांना भेटायला परभणीला जात होते. आताचे मोदे ते सोनपेठला आहे, 8 दिवसात एकदा येते. पाथरीसाठी 24 तास मध्ये 18 तास लोकांचे गोरगरिबाचे प्रश्न सोडवायचं काम शिवसेनाच्या माध्यमातून होते. आज आरोग्याच्या माध्यमातून इतके क्रिटिकल ऑपरेशन आपण केलं. अनेक लोकांना न्याय द्यायचं काम आरोग्याच्या माध्यमातून. आज बी बघा किती लोक जाणार आहे. आज 100-125 लोक मानत रोडला येते. त्यांचं यायचं जायचं तिकीट, तिथं राहायचं, त्यांचं जेवण, त्यांची राहायची सोय आणि त्यांचं ऑपरेशन करून आपण मानत रोडला ते लोक आणून सोडते. असा महिन्याला 300-350 पेशंट आपण आरोग्याच्या माध्यमातून लोकांचा आशीर्वाद घ्यायचं काम करते. आता नाना असू द्या, अण्णा असू द्या आणि इथले सगळे ग्रामीण भागाच्या तालुक्याच्या लोकांना आशीर्वाद दिला. आपण कारखान्याकडे बी लक्ष देऊ. नाना तुमच्या लोकांचा आशीर्वाद, तुमच्या लोकांचा साथ असला तर आपण 100% ते पण करू. कामून की हे तालुक्याने आपल्याला प्रेम दिलं, हे तालुक्याने आपल्याला आशीर्वाद दिलं आणि भरभराटून मतदान दिलं, तर आपलं कर्तव्य काय आहे की हे लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजे, त्यांना न्याय भेटायला पाहिजे. आणि तुम्ही जसं आमदारकीला आशीर्वाद दिलं, येणारी जिल्हा परिषदला एकदा आम्हाला काम करायची संधी द्या. आमचे जे बी उमेदवार असेल त्यांना तुम्ही मताच्या रूपाने आशीर्वाद द्या आणि 100% जितके प्रश्न आहे 100% आम्ही सोडवायचा प्रश्न करू. आणि जे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे, असा नेता रात्री 3 वाजता, मला रात्री साहेबाचा 2:22 फोन आला, जे की वर्धापन दिवस होता. एक सामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, ते पण आठवणीत ठेवून ते कार्यकर्ता इथं दिसला नाही, तरी मला साहेबांना रात्री 2:22 फोन केला आणि वाढदिवसात शुभेच्छा दिली. सईद आता चांगला गेला, तू इकडे आला नाही, वाढदिवस होता तिकडे. लोकांचे गोरगरिबाला न्याय कसा भेटायला पाहिजे, गोरगरिबाचे काम कसं करायला पाहिजे. वाढदिवस म्हणजे लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही आरोग्य शिबिर ठेवतो. लोकांना न्याय देण्यासाठी आज 100 पेशंट आम्ही मुंबईला पाठवतो. आम्ही काय वाढदिवस असा थाटामाटात करत नाही. गोरगरिबाला न्याय भेटण्यासाठी आणि गोरगरिबाचे समृद्धी कसा त्याच्या जीवनात येण्यासाठी ते काम आम्ही करतो. आणि आज तुम्ही आम्हाला बोलिलं गुरुजी, तुमचा मनापासून मी शिवसेनाच्या वतीनं आणि पक्षाच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो. असं तुम्ही आशीर्वाद आमच्यावर ठेवा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. मी सगळे लोकांना एकच विनंती करणार आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमचे उमेदवार निवडून द्या. कारण तुमच्या बलावर आमची ताकद आहे. येणारी नगरपालिका आता बघा, 35 वर्षापूर्वी जे पाथरीमध्ये होत होतं, सामान्य माणसाला पीटीआर भेटत नव्हतं, सामान्य माणसाला काय काम करायचा संधी भेटत नव्हती. आता कोणी मोकळे झाले. पाथरीमध्ये कोणाला प्लॉट घेऊ द्या, कोणी जमीन घेऊ द्या, काय घ्यायचं घ्या. आता कुठे अडवणूक नाही, कुठं कोणाला टॅक्स द्यायची गरज नाही. बाबूजी कोणाला कोणता टॅक्स नाही, आमचे नगरसेवकचं नाही, आमचं नाही. आता आम्ही आल्यापासून 3 वर्षात 23 लोकांना प्लॉटिंग काढली. आम्ही 1 रुपया कोणाचा घेतला नाही, कोणाची चहा आम्ही पिली नाही आणि आम्ही पिणार बी नाही. आम्ही लोकांसाठी काम करणारे लोक आहेत. त्यामुळं तुम्ही नगरपालिकाचं विचित्र बदललेलं आहे की सगळे 18 पैकी 21 पैकी 18 नगरसेवक, आज गोविंदराव असू द्या, विठ्ठल काका असू द्या, मोठे मोठे चांगले चांगले लोक, त्यांच्या मागे
खूप मतदान आहे, त्यांचं काम चांगलं आहे, तसे लोकांना शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेत काम करत आहे. आज पाथरी मधलं अशी परिस्थिती आहे की पाथरीमध्ये एखाद्या सामान्य कुटुंब शेतकऱ्याला दुकान घ्यायची असेल तर त्याला 50 लाख रुपयाला दुकान भेटते. मग ते म्हणते कुठं 50 लाख, गुरुजीकडे पैसा आहे, आपल्याकडे काय? खरं म्हणलं तर गुरुजी तुम्ही 40 लाख रुपये देऊन टाकायचं 40वें वाढदिवसला. असंच म्हणते तुम्ही, पैसे कुठे ठेवते, मेहनत लागू देते. तर 50 लाख रुपयाला दुकान. मग सामान्य शेतकऱ्याचं ज्याला 2 एकर शेती आहे ते कुठं धंदा करणार? त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला तसे पण शेतकऱ्याच्या मुलाला दुकान पाथरीमध्ये धंद्यासाठी उपलब्ध करून द्यायची आणि जे खर्च बांधायला आला तितक्यातच आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं काम पुढे नगरपालिकेच्या माध्यमातून करणारे जे पण नगरपालिकेला तुमचे जवळचे लोक असन, तुमचे पाहुणे रावणे असन, मित्र असन, त्यांना सांगा की बाबा एकदा आम्हाला काम करायची संधी द्या. आमच्याकडे कोणतेही संविधानिक पद नसून आम्ही 1000 कोटी रुपये या मतदारसंघासाठी आणले. आज देवगाव फाटा पाथरी सोनपेठ रस्त्यासाठी 751 कोटी रुपये आम्ही आणले. आज मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 25.5 कोटी रुपये आणले. 7000 लोकांचे जो क्रिटिकल ऑपरेशन आहे 5 लाख पासून तर 25 लाख पर्यंत 7000 रुग्णाचे ऑपरेशन केले. आज बघा पाथरी मधले 2100 घर जे 35 वर्षापासून हनुमान नगर असू द्या, आमचे गोविंदरावला माहिती आहे, नामदेव नगर असू द्या. आज नामदेव नगर मध्ये अशी परिस्थिती होती की तिथं लाईट घ्यायचा, मीटर घ्यायचा तर काय होत नव्हता, पण विठ्ठल काकाचा रट्टा चालूच होता. भैया हे करावंच लागते, हे रेग्युलाइज करावंच लागते. विठ्ठल काकांना सारखा माझे मागे लागून साईबाबाला 51 कोटी रुपये आणि ते 2100 घरा करून घेतले माझे. आणि एकनाथ शिंदे साहेब इतका धडाडीचा नेता आहे की त्यांनी साहेबांना खास बाप म्हणून आज 2100 कुटुंबाला न्याय द्यायचं काम नगर विकासच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने करून घेतला. अनेक कामं एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने झालेले. कोणतेही संविधानिक पदावर नसताना जेव्हा तुम्ही आम्हाला नगरपालिका जिल्हा परिषद ताब्यात दिलं तर 100% गाव खेड्याचे जितके प्रश्न आहे ते कसं मिटतील आणि तिथं विकास कसा घराघरापर्यंत पोहोचतील हे काम करू. आणि तुम्ही आज आम्हाला सगळ्यांना बोलिलं, मला उशीर झाला त्याच्याबद्दल पण दिलगिरी व्यक्त करतो. 5 वाजले सकाळी, त्यामुळे 5-5:30 ला मी झोपलो. तुम्ही विचारणार ना प्रश्न? सईद खाननं आमच्या गावामध्ये 2.5 कोटी रुपये नाल्या, लाईट, रस्त्याच्या करता दिले. तसं खर्चानं आमच्या इथे एक शेत रस्ता तयार केला. तसंच आमच्या इथं त्यांनी दुसऱ्या काही आरोग्यविषयक लोकांना ऑपरेशन करता किंवा डोळ्याचे ऑपरेशन करता त्यांनी लोकांना मदत केली. आणखी आमच्या गावाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा, कोटी शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 40व्या वाढदिवसानिमित्त आमच्या गावात एक कार्यक्रम आयोजित केला. त्याच्यामध्ये सर्व गावकरी सहभागी झाले होते आणि त्यांना आर्थिक म्हणजे हार्दिक शुभेच्छा दिल्या. ये न्यूज़ कवर किया हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निज़ाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481। सेकंड नंबर
9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग कर। परभनी शहर में अगर आपको एसी बिठाना है तो ऐसी शुरुआत में आपको फिक्र करने की जरूरत नहीं। कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड सेल्स और सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी। इसमें मोबाइल नंबर शेख फैजान साहब, इनका मोबाइल नंबर 8482852927। उसी के साथ सेकंड नंबर 7875849786। इन नंबर पर कॉल कीजिए और शेख फैजान साहब इन्हें आपके एसी की सर्विसिंग के लिए, और अगर आपको सेकंड एसी उसी के साथ में रेफ्रिजरेशन अगर आपको होना, तो ऐसी सूरत में आपने RR टावर यहाँ के कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर पर जरूर कांटेक्ट करें। याद रहे, एसी के बगैर कुछ नहीं। एसी है तो गर्मी में भी कूल है। अगर आपके घर में एसी लगा हुआ है और आपको अगर उसे रिपेयरिंग कराना है, तो ऐसी सूरत में शेख फैजान इन्हें कॉल कीजिए। और अगर आप कॉल नहीं कर सकते हैं, अगर आपको एड्रेस चाहिए, तो एड्रेस कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी। याद रखिए, ये सर्विस आप लोगों के लिए स्पेशली, और आप लोगों के लिए अगर आप इस कॉल के जरिए से, अगर आप इस ऐड के जरिए से कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेंटर पर जाएंगे, तो आपको विशेष तौर से डिस्काउंट ऑफर भी दिया जाएगा। इस बात का खास तौर से ख्याल रखिए। कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभनी। सेकंड एसी अगर आपको खरीदना है तो वाजबी दाम में और बहुत अच्छी क्वालिटी के सेकंड एसी, उसी के साथ में रेफ्रिजरेशन, आपको हर कंपनी के एसी और फ्रिज और रेफ्रिजरेशन मिलेंगे। याद रखिए, आप कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर पर एक बार जरूर आए। RR टावर, बस स्टैंड रोड, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है, तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।